तर कसे आहेत तुम्ही सगळे? आज माझा नवरा माझ्यासाठी अंड्याची बुर्जी करत होते. 2च अंडी होते. म्हणले चल मी तुझ्यासाठी आज बुर्जी करतो. पण त्यांना काही व्हिडिओ काढायला आवडत नाही. सारखं म्हणायचं ए गबस ए गबस सारखं म्हणायचं. पण मी काय व्हिडिओ काढल्याशिवाय तुम्हाला तर माहिती आहे मला तर व्हिडिओ खूप आवडतो. पण काढत होते हळूहळू. नंतर काय त्यांनी दिला रिस्पॉन्स काढायला. पण आधी सारखंच म्हणायचे गप्पा बसा नाही तर मी करून देणार नाही. पण केलं. नंतर हळूहळू कांदा टाकला अंड्याची बुर्जी करतो. आणि मग नंतर टोमॅटो कोथिंबीर मग सगळ्या प्रकारचे मसाले टाकले. एक पण सोडला नाही त्यांनी मसाला. आणि नंतर काय टाकलं बरं हां मग नंतर अंडी टाकली. अंडी टाकल्यावर झालं बुर्जी. मग आम्ही जेवलो. बघा मग कशी रेसिपी करतात ते एकदम छान पैकी. आता मी थोड्या वेळ चपात्या करणार गरम गरम. बस बस काय गरम बस तिखट हाय तेवढं सगळं मसाला टाक. अंडे थोडे बस. कोणासाठी करताय? गावातल्या लोकांसाठी. कोणाच्या गावातले? आता गावातले लोक कुठून आणायचे? माझ्यासाठी करताय ना. आता मस्त तेलात परतून घेतलंय छान छान. आता हे अंड गावरान अंड आता रेडी आहे. थोड्या वेळ जरा परतून घेतो आम्ही. आणि मी आता मस्तपैकी चपात्या करते गरम गरम. आणि आम्ही जेवणार. मस्तपैकी कोथिंबीर टाकली वरून. हा 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 आता मी चपातीचं पीठ ठेवलं होतं सकाळी. आता छान चपात्या करणार आहे. आज पहिल्यांदा मला काहीतरी करून देतात. मग आज सुट्टी आहे ना संडे स्पेशल. मी प्रेग्नेंट होते तेव्हा दिलं तर एकदा अंड करून. एकदाच किती राग येतो. मी चपात्या करून घेते. आता झाले मस्तपैकी. ठेवा खाली. आता मी चपात्या करते. तर मस्तपैकी गरम गरम चपात्या केल्या. आता आम्ही जेवून घेणार थोड्या वेळाने. असं दुपारचं जेवायला भारी वाटतं गरम गरम. मी नाही गरम गरम करून खात. पण आता
ते घरी येत मग म्हणलं आज करावं चपात्या दुपारच्या. मग थोडंसं ते ठेवलं होतं. माझ्या काही एवढ्या चपात्या नाही फुगत, पण थोड्याफार फुगत आहेत. कशी फुगली कशी फुगली मग नाही चपाती. चला झालं. चला आपण जेवण घेऊ आता. मी माझ्या नवऱ्याने बुर्जी केली छान छान. सगळी घेऊ का? चला बुर्जी स्पेशल कशी केली माझ्या नवऱ्याने. मग इथं श्रेषा झोपली होती. मग ते म्हणले इथं नको व्हिडिओ काढू, श्रेषा उठन. मग आम्ही हळूहळू जेवून घेतलं. आणि मग कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा. आणि बाय बाय.